मार्केटमध्ये उद्या काय होणार आणि आता जे व्हायचं ते होईल, पण नेमकी कुठल्या कुठल्या गोष्टी मार्केटवरती परिणाम करतील आपल्याला ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्याकरता हा सगळा व्हिडिओ मी बनवत आहे. अर्थातच हा सगळा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजनुसार बनवतोय. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला देत नाही, याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. तर पहिली गोष्ट, नेमकी उद्या मार्केटवरती कुठल्या कुठल्या गोष्टी परिणाम करतील, आपण जरा त्याची एक थोडी छोटीशी लिस्ट बनवूया आणि मग आपल्याला पुढे जायचंय. बाबा नेमकी काय काय घटना आणि कशा कशा होतील, त्यानंतर आपल्याला कसा कसा ट्रेड घ्यायचा आहे निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये, आपल्याला ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट, मार्केटमध्ये जो परिणाम होणार आहे तो होणार आहे US मार्केटचा. ओके, US मार्केट जर आपण बघितले तर त्याचा जो काय परिणाम आहे तो परिणाम आपल्याकडे काय होणार आहे, तो परिणाम आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. थोडंसं इकडनं टेक्स्ट घेतो, माझं अक्षर काही एवढं बरोबर नाहीये, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी इथे टेक्स्ट घेऊया. ठीक आहे. आता जो मार्केटवरती उद्या परिणाम होणार आहे तो परिणाम होणार आहे, पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे US मार्केट. ठीक आहे, हे जे काही US मार्केट आहे मग त्याचा परिणाम उद्या आपल्याला मार्केटवरती होणार आहे. आता हे मार्केट आपल्याला सर्वांना माहिती का, 2 दिवस आपण बघितलं असे एकदम असे हाय 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 व्होलाटाईल मार्केट आहे. आता इथे हा जो फॉल आला आणि इथे हा जो आपल्याला मोठा एक आपण म्हणूया जो आपला पुलबॅक आहे तर तो का आला, तर इथे या ठिकाणी आले, तुम्हाला माहिती आहे एनव्हिडिया नावाची कंपनी आहे, सगळ्यात मोठी त्या ठिकाणी आपल्या टेक्नॉलॉजी सेक्टरमधली कंपनी आहे. त्या कंपनीचे रिझल्ट आले. सगळ्यांना अपेक्षा होती का AI सेक्टरमधल्या कंपन्यांचा फुगा फुटलेला आहे, टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये काय एवढी काय अशी ग्रोथ नाहीये, पण एकदम अनपेक्षितपणे या कंपनीचे रिझल्ट आले आणि 67% कंपनीचा प्रॉफिट वाढला. तो वाढल्यानंतर आपण बघतोय का एक असा मोठा गेन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटला. आता हा गेन बघायला भेटला, हा गेन बघायला भेटल्यानंतर इथे डावजोन्स मध्ये जवळजवळ 800 पॉइंट एवढी मोठी वाढ झाली डावजोन्स मध्ये. पण त्याच वेळेस नेमकी तिकडे आले बेरोजगारीचे आकडे, आणि आता हे बेरोजगारीचे आकडे आले, हे आकडे आल्यानंतर हे आकडे इतके छान आले, 1,90,000 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या लागल्या एका महिन्याभरामध्ये, जे की जी मार्केटची अपेक्षा होती त्या अपेक्षापेक्षा कितीतरी पटीने जास्त. मग आता हे जर बघितलं तर ह्या गोष्टी इकॉनॉमीसाठी चांगल्या, पण असं होतंय तिकडे काय होतंय ते तुम्हाला सांगतो. जर हा जॉब आहे, हा जॉबचा डाटा जो आहे तो एकदम छान आला, 1,90,000च्या आसपास जॉब लोकांना लागले. पण हे जे जॉब लागणं म्हणजेच काय आहे, फेड व्याजदर कमी करणार नाही. का कमी करणार नाही, तर त्या ठिकाणी जे काय इन्फ्लेशन आहे, ठीक आहे, हे सगळं इन्फ्लेशन मग त्या ठिकाणी वाढणार, आणि हे इन्फ्लेशन वाढलं म्हणजे फेड व्याजदर कमी करणार नाही, आणि त्या भीतीनं डावजोन्स परत जो मोठा गेन भेटला होता 800 पॉईंटचा, तो गेन त्यांनी परत रिव्हर्स केला. म्हणजेच काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला आहे महत्वाचं, US मार्केट, फेडचा डिसिजन, कारण आता नेक्स्ट मंथमध्ये फेडची मीटिंग आहे आणि त्या फेडच्या मीटिंगमध्ये काय डिसिजन होतो, तर जवळजवळ 100% प्रॉबिलिटी आहे का फेड व्याजदर वाढवणार नाहीये. आता ते मार्केटने डायजेस्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर जे त्या ठिकाणी जे टेक्नॉलॉजी सेक्टरमधल्या कंपन्यांचे जे रिझल्ट येतात आणि ते रिझल्ट आणि हे कशा प्रकारे वर्क करतील, तर ह्याही वरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. फेडचे रिझल्ट, फेड, त्यानंतर कंपन्यांचे रिझल्ट, आणि त्यानंतर आपली जी टॅरिफ डील आहे अमेरिकेबरोबर ती होणार आहे आणि त्याचाही परिणाम आपल्यावरती होणार आहे. आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे का, रिलायन्सनं काय केलेलं आहे, म्हणजे ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जो रिलायन्स इंडस्ट्रीज आपली ही आहे भारतातली रिफायनरी सेक्टरमधली सगळ्यात मोठी कंपनी आहे, आणि ह्या कंपनीनं, इथे जरा थोडंसं माझं स्पेलिंग चुकलं वाटतं, RELIANC असं स्पेलिंग आहे. रिलायन्स. तर आता हे डोनाल्ड ट्रम्पच्या दबावाला बळी पडलेत. रशियाकडनं त्यांनी क्रूड ऑइल खरेदी करणं हे आता बंद केलेलं आहे, आणि त्याचा
जो काय असा चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो, कारण काय झालं का रिलायन्सवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती काही प्रतिबंध ह्या डोनाल्ड भाऊनी लावलेले होते. ते प्रतिबंध ह्या ठिकाणी रिलायन्सवरनं काय होऊ शकतात, हटू शकतात. ते हटल्यानंतर त्याचा फायदा कुणाला होणार आहे? ऑब्व्हियसली रिलायन्सचाच फायदा होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मेन पॉईंट आहे का US मार्केटवरती लक्ष ठेवा. फेडचा डिसिजन होणार आहे आपल्या याच्या बाबतीत, रेट कटच्या बाबतीत, पण 100% गॅरंटी आहे का फेड व्याजदर कमी करणार नाहीये. त्यानंतर जे काय अमेरिकेतल्या टेक्नॉलॉजी सेक्टरमधले जे काही कंपनीचे रिझल्ट येतात त्याचा इम्पॅक्ट डाव जोन्सवरती होऊ शकतो. आणि अचानक डाव जोन्स तुम्हाला आता असं वाटतं की संध्याकाळी +200 क्लोज झालाय, दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकतो 500 पॉईंट 600 पॉईंट, मे बी ती पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर टॅरिफ जे आहे ते टॅरिफच्या बाबतीमध्ये जी आपली टॅरिफ डील का साधारणतः आपली काही ह्या महिन्याच्या शेवटी व्हायला पाहिजे. आणि रिलायन्सच्या बाबतीमध्ये जे काय आहे आता जो काय त्यांनी याच्या रशियाकडनं क्रूड ऑइल परचेस करणं सध्या बंद केलेलं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट रिलायन्सवरती होऊ शकतो. तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. आणि मग आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे चार्ट. चार्ट आपण बघणार आहोत कुणाचा? चार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत निफ्टीचा चार्ट. ठीक आहे. निफ्टीचा चार्ट बघायचा म्हटलं तर आपल्याला कशावरती बघावं लागेल? तो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघू. पण पहिल्यांदा आपण जरा थोडंसं 1 डे टाइम फ्रेमवरती बघूया. निफ्टी इंडेक्सचा चार्ट मी तुमच्या समोर लावलाय. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर आपल्याला शुक्रवारच्या दिवशी एकदम फॉल तर अनएक्सपेक्टेड नव्हता, पण शेवटी 3च्या नंतर एकदम असा जोरदार फॉल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटला. थोडंसं आपण सुरुवात करूया आपल्या डे टाइम फ्रेमवर पासून, म्हणजे आपल्या चांगल्या गोष्टी लक्षात येतील. आता डे टाइम फ्रेमवरती जर आपण बघितलं तर अजूनही निफ्टीमध्ये चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे. आणि जो सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये आहे तो सपोर्ट अंदाजे आपल्याला एकदम चांगला मजबूत सपोर्ट जर बघितला तर तो आहे राऊंड फिगर 24,800, जोपर्यंत आपण 25,800. आणि त्यानंतर एकदम मोठा सपोर्ट आहे तो आहे आपला जो 24,800चा 200 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. हा 25,800चा जो सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट आपल्याला कुठून आलेला आहे ते पण एकदा मी तुम्हाला सांगतो. ते बघा, आता हा जो तुम्हाला ह्या ठिकाणी इथे दिसतंय हे आपलं आहे काय? तर हे आपलं ह्या ठिकाणी आहे 100 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. आणि ते जर बघितलं तुम्ही तर ते येते साधारणतः 25,524. त्यानंतर जर आपण या ठिकाणी 50 डेचं बघितलं तर ते येते 25,802. म्हणजे 25,800 हा एक आपल्यासाठी चांगला सपोर्ट आहे. जोपर्यंत आपण त्याच्या खाली जात नाही, क्लोजिंग करत नाही, तोपर्यंत एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे जर आपण डे टाइम फ्रेमवरती बघतोय तर चार्ट आपल्याला जोपर्यंत आपण ह्या लेवलच्या वरती आहोत, बघा तर ही जी लेवल तुम्हाला दिसते इथे ही लेवल आहे, जोपर्यंत त्याच्यावरती आहोत म्हणजे इथपर्यंत, तोपर्यंत आपल्याला बाय ऑन डिप्स करायचे. जर याच्या खाली जर गेलो तर मग आपल्याला मोठा डिप भेटेल, पण त्याच्या खाली जायला जवळजवळ 1200-1300 पॉईंटचा डिप द्यावा लागेल. तो लगेच काय पॉसिबल नाही निफ्टीमध्ये. म्हणजे आपण डे टाइम फ्रेमवरती आपण ट्रेंड, कारण आपल्याला कधी ट्रेड करताना नेमका ट्रेंड बघितला पाहिजे, ट्रेंड मार्केटमध्ये काय आहे. तर ट्रेंड आपण बघतोय, ट्रेंड हा एकदम छानसा आहे, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आता चला पुढे थोडंसं आपण आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आलोय. आणि तासाभराच्या टाइम फ्रेमवरती जरी आलो तरी आपण बघतोय का सध्या मार्केट करतंय काय, ट्रेंड काय आहे. तर ट्रेंड आपल्याला दिसतोय काय? ट्रेंड आपल्याला हायर हाय हायर लो, हायर हाय त्यानंतर हायर लो, हायर हाय हायर लो असा ट्रेंड आहे. आणि त्यानुसार जर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कधी कधी इंट्राडे मध्ये किंवा एका दिवसाच्या मूवमध्ये 200 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज होताना दिसतोय, पण त्यानंतर लगेच बाउन्स बॅक येतोय. आणि म्हणजे होतं काय, जर आपल्याला ह्या ठिकाणी बघा, आता तुम्ही जर चार्ट जर बघितला तर तुमच्या चांगल्या लक्षात येईल. आता ह्या ठिकाणी आपल्याला इथे याच्यापर्यंत आला, 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेज पर्यंत आला, त्यानंतर तिथून वरती गेला, त्यानंतर परत इथे रिट्रेसमेंट दिली, इथे टेस्ट केला, परत वरती गेला. आता मे बी परत जर इथपर्यंत आला तर परत आणखी वरती जाणार. आणि तेव्हा आपल्याला ह्या ठिकाणी बाय ऑन डिप्स अशा पद्धतीचा वापर करायचा आहे. मग आता आपल्याला नेमकी करायचं काय आहे निफ्टीमध्ये, आपल्याला ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्याकरता आपण जरा थोडंसं आता येऊया, टाइम फ्रेम चेंज करू आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण येऊ. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण ह्या ठिकाणी बघू शकताय, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सुद्धा अजूनही आपल्याला ह्या ठिकाणी जे काही मोमेंटम आहे तर ते मोमेंटम आपलं ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. ओके. तर या ठिकाणी जे मोमेंटम आपल्याला दिसतंय ते इथे मोमेंटम पॉझिटिव्ह आहे.
आणि जो सपोर्ट आपल्याला दिसतोय तो आहे म्हणजेच आपल्याला 200 पाठीमागच्या कॅन्डलचं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज ते जर बघितलं तर 25,974 आहे. म्हणजे अजूनही तो आपल्याला चांगला सपोर्ट आहे. आणि आपल्याला इथंही असंच बघायला भेटतंय. इथे आपल्याला इथपर्यंत ही लाईन येते, एकदा रिटेस्ट करायला परत वरती जाते, परत इथपर्यंत येते, परत जाते, परत इथपर्यंत येते, परत वरती जाईल. म्हणजेच आपल्याला डे टाइम फ्रेमवरती बघितलं ट्रेंड अप आहे, एका तासाच्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर ट्रेंड अप आहे, आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तरी त्या ठिकाणी आपल्याला ट्रेंड अप आहे. ओके, बाकी याच्यापेक्षा जास्त काय आपल्याला खाली यायची गरज नाहीये. मग आपल्याला जर बाय करायचं असेल तर आता काय करायचं, त्याकरता पहिल्यांदा जावं लागेल अमेरिकेत. आपल्याला बघावं लागेल अमेरिकेत काय काय झाले, कारण अमेरिकेमध्ये ही एक मोठा काल धांगडधिंगा झालाय. धांगडधिंगा म्हणजे मार्केटमध्ये एक अनएक्सपेक्टेड तेजी आली, म्हणजे त्या लोकांच्या जरा उशिरा लक्षात आला, अरे महागाई ठीक आहे थोडी वाढेल पण बेरोजगारांची संख्या कमी झाली, रोजगार भेटलाय, म्हणजे बाबा हे मार्केटसाठी चांगलं आहे असं त्यांना जरा थोडंसं लवकर नाही कळलं, उशिरा कळलं. आणि तुम्ही हा चार्ट जर बघितला तर हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा चार्ट आहे, आणि त्या ठिकाणी डाव जोन्स जर तुम्ही बघितला तर तो डाव जोन्स हा एकदम इथे वन डे आपण बघूया एकदा, म्हणजे तुमच्या चांगल्या लक्षात येईल. बघा अशी स्मार्ट रिकव्हरी त्या ठिकाणी आलेली आहे. जवळजवळ त्या ठिकाणी लो पासून 46,000 ते जवळजवळ 46,790 पर्यंत टॉप गेला होता. त्यानंतर परत थोडासा खाली आला, म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट 800 पॉईंटची तेजी झाली होती, पण क्लोजिंग होताना 500 पॉईंटच्या पर्यंत गेला होता. म्हणजेच काय आहे, गॅप अप ओपनिंग होण्याची शक्यता. डॉलर इंडेक्स तुम्ही इथे बघू शकता, जरा थोडं याला मोठं करतो मी स्क्रीनवरती, याला जरा थोडी स्क्रीन मोठी करतो. अरे बाबा मोठी स्क्रीन, ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकताय काय आहे, बघू शकता हा डाव जोन्स हा 550 पॉईंट वरती क्लोज झालाय. त्यानंतर जो नॅसडॅक आहे तोही त्या ठिकाणी जवळजवळ 200 पॉईंट वरती क्लोज झालाय. आणि जो सगळ्यात महत्वाचा जो विक्स आहे अमेरिकेचा तो जवळजवळ 11.5% डाऊन आहे. आणि डॉलर इंडेक्स हा बऱ्याच दिवसानंतर 100च्या वरती आलाय, ते तर थोडंसं मार्केटसाठी एक सेटबॅक आहे. त्यानंतर आपण जर कमोडिटीचा विचार जर केला तर कमोडिटीमध्ये काय दिसतंय, कमोडिटीमध्ये आपल्याला दिसतंय का क्रूड ऑइलमध्ये करेक्शन आहे, सोन्यामध्ये थोडंफार 0.5% आसपास तेजी आहे, चांदीमध्ये 0.5% आसपास करेक्शन आहे. म्हणजेच आपण जर बघितलं तर बेस मेटल मध्ये कॉपरमध्ये तेजी आहे, आणि जे प्रेशियस मेटल आहे त्याला आपण गोल्ड सिल्वर म्हणतो त्यामध्ये जरा संमिश्र वातावरण आहे. बॉन्ड इल्ड अमेरिकेतले एकदा बघून घेऊया. हे बॉन्ड इल्ड जर आपण ह्या ठिकाणी बघितले तर बॉन्ड इल्ड मध्ये सुद्धा करेक्शन आहे. बॉन्ड इल्ड मध्ये करेक्शन हे आपल्या इक्विटी मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे, म्हणजे तोही पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तेव्हा ग्लोबल माहोल जो आहे तो छानसा आहे आणि पॉझिटिव्ह आहे, कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि मग आता आपलं जाऊन म्हणजे तिकडे अमेरिकेत जाऊन झाले, आपल्या मार्केटमध्ये येऊ. आपल्या मार्केटसाठी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की 26,500 मला तरी वाटते डिसेंबर पर्यंतचं टार्गेट आहे. पॉसिबिलिटी काय आहे, ओके, आपल्याला या ठिकाणी पॉसिबिलिटी जाणून घ्यायची आहे. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम ऐवजी आता एकदा परत आपण जाऊया कुठे, जरा डे टाइम फ्रेमवरती जाऊ. डे टाइम फ्रेमवरती आपण गेलो, आपल्याला बघायचं आहे बाबा हे जे करेक्शन आपल्याला चालू झालं होतं रिसेंटली, करेक्शन मोठं करेक्शन कुठून चालू झालं होतं, आणि त्याची जी काही रिट्रेसमेंट आहे ती मे बी कुठपर्यंत येऊ शकते, आपल्याला ते ह्या ठिकाणी या फिबोनाची रिट्रेसमेंट झोननुसार सुद्धा या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. बघा फिबोनाची रिट्रेसमेंटचा झोनचा आपला हा लेवल आहे अराउंड इथपर्यंत. ओके, हा इथे चुकतोय जरा चार्ट, ठीक आहे. आपण इथे या ठिकाणी याला कॅन्सल करू आणि डिलीट करू. आता जर आपण इथे याच्यावरती समजा लेवल बघितल्या तर काय लेवल दिसतील, सोपा उपाय आहे. इथे या ठिकाणी आपण एक इंडिकेटर टाकूया, आणि तो इंडिकेटर आहे कोणता, पिवोट पॉईंटचा. ठीक आहे, हा पिवोट पॉईंटचा इंडिकेटर आपण टाकला. पिवोट पॉईंटचा इंडिकेटर आपण टाकल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी जरा थोडंसं याला स्क्रीनला असं करूया जरा मोठं, आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पिवोट पॉईंटच्या सेटिंगमध्ये जाऊया. इथे तुम्हाला इनपुट नावाचा ऑप्शन दिसतोय, ह्या इनपुटच्या ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी फिबोनाची करायचं आहे आणि त्या ठिकाणी ओके करायचं आहे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर मग आपल्याला काय वाटतंय निफ्टीमध्ये
ते तुम्हाला कळेल. आतापर्यंत मी तुम्हाला बरेच वेळेस सांगितलं, ज्यावेळेस निफ्टी 24,000 होता त्यावेळेस मी तुम्हाला 26,000 होणार असा व्हिडिओ बनवला होता. लोकांनी एडॅस काढलं ती गोष्ट वेगळी. पण आता ह्या ठिकाणी जर तुम्ही ह्या सगळ्या लेवल जर बघितल्या तर ह्या लेवल अशा दिसत आहेत. काय आहे बघा, हा आपल्याला झोन रेजिस्टन्सचा आहे 26,250चा. परवा दिवशी आपण बरोबर एक्झॅक्टली त्या झोन पासून आपण थोडंसं खाली आलोय, आपण थोडंसं रिव्हर्स आलोय. पण आता ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला, ही कॅन्डल आपल्याला ह्या ठिकाणी बुलिश अशी क्लोज झालेली आहे. तर ही जी तुम्हाला कॅन्डल दिसते, ही कॅन्डल जरी मार्केट खाली होतं आपलं तरी सुद्धा कॅन्डल आपली त्या ठिकाणी बुलिश क्लोज झालेली आहे. ग्रीन कॅन्डल क्लोज झालेली आहे. मार्केट हे निफ्टी 170 पॉईंट डाऊन असताना सुद्धा कॅन्डल ग्रीन क्लोज होणं हे एक चांगलं लक्षण आहे. आणि जर आपण ही लेवल जर तोडली 26,250 ची, तर निफ्टी थांबणार नाहीये. निफ्टी जाईल 26,820 पर्यंत, म्हणजे राऊंड फिगर निफ्टी 26,800 पर्यंत आरामशीर जाईल. 26,250च्या वरती क्लोजिंग दिली का तिथून अजूनही आपल्याला 600 पॉईंटची तेजी बघायला भेटेल. हा या ठिकाणी रेजिस्टन्स नंबर 3 आहे. आता सध्या आपण बघतोय निफ्टी आपला हा जो काय R1 आहे आणि त्याच्यावरती आपण क्लोज आहोत. आणि मग आता महत्वाचा सपोर्ट आपला कोणता आहे, तर सध्या महत्वाच्या सपोर्टलाच आपण क्लोज झालो 26,070च्या आसपास. पण आपण एक असा जो मेजरली सपोर्ट किंवा चांगला सपोर्ट जर तुम्ही बघितला तर तो सपोर्ट आपल्याला कुठला आहे, तो आपण या ठिकाणी बघा, ही कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलचा जो लो आपण बघतोय तो लो आहे अराउंड आपला 25,000, सॉरी मला लाईन घ्यायची होती होरिझॉन्टल लाईन, ही लाईन आपण घेतली इथे, ही होरिझॉन्टल. आणि 25,950 हा महत्वाचा सपोर्ट आहे. तो का आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला एक रेजिस्टन्स झोन भेटला होता, तिथून करेक्शन झालं, परत आपण इथपर्यंत आलो, त्यानंतर आपण 26च्या वरती गेलो. तर हा एक आपल्याला सपोर्ट आहे चांगला. जोपर्यंत आपण 25,950च्या वरती आहोत तोपर्यंत आपल्याला मोस्ट पॉसिबिलिटी आहे 26,800 पर्यंत जाण्याची. आणि तेव्हा आपल्याला जी काही रणनीती वापरायची आहे ती वापरायची बाय ऑन डिप्स. आपल्याला डिप्सला जर भेटलं तर त्या ठिकाणी आपल्याला बाय करायचं आहे. पण आपला स्टॉप लॉस काय असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो, कारण तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके, आता जो तुम्हाला महत्वाचा मी तुम्हाला स्टॉप लॉस सांगणार आहे तो असा आहे, ज्याचा पोझिशनल ट्रेड असेल त्यांनी काय करायचंय बघा. ह्या ठिकाणी मी तुम्हाला हा जो आपला एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हे त्याच्यावालं संपूर्ण गोष्ट आहेत बघा. आता ही तुम्हाला एक जी दिसते ह्या रेड कलरची कॅन्डल 9 आहे, नंतर दुसरी 21ची आहे, गुलाबी जी कॅन्डल दिसते ती आहे 50, आणि जी काय तुम्हाला आपल्या याच्यावाली कॅन्डल दिसते ब्लॅक कलरची ती 200 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे. ओके, आपण याच्यातून काय करूया, ही आपली 9ची कॅन्डल काढून टाकूया. सी आपल्या याच्यावर 9ची आपण ट्रेंड लाईन काढून टाकू. आपण त्या ठिकाणी 21, 50, 200, 21ची जी आहे ती आकाशी कलर आहे, 50ची गुलाबी आहे, 200ची आपली ब्लॅक कलर आहे. ओके, मग इथे आपल्याला जर तुम्ही या ठिकाणी ट्रेड जर घेतला तर तुम्हाला जर थोडासा स्विंग ट्रेड घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही आपला 21 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा तुमचा त्या ठिकाणी स्टॉप लॉस. त्याच्या खाली जर क्लोज जर झाला तर तुम्ही त्या ठिकाणी त्यातून बाहेर पडू शकता. अजून थोडासा वाईड जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तर तुम्ही त्या ठिकाणी 50 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज घेऊ शकता. म्हणजे जर समजा एखाद्याला शॉर्ट टर्म साठी ट्रेड करायचं आहे तर, आणि जर एखाद्याला स्विंग ट्रेड करायचं असेल तर त्यासाठी काय स्टॉप लॉस आहे, तर त्यासाठी त्याला स्टॉप लॉस, त्याला टाइम फ्रेम आपण 15 मिनिटाची आपण घेण्याऐवजी थोडीशी याला एका तासाभराची टाइम फ्रेम वापरा. तासाभराची टाइम फ्रेम जर वापरली तर तुम्हाला त्या ठिकाणी 50 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे हा तुमचा त्या ठिकाणी असणारे स्टॉप लॉस तो आहे 25,992. आणि ज्याला इंट्राडे करायचं आहे त्यासाठी काय स्टॉप लॉस असणार आहे, त्यासाठी स्टॉप लॉस आपल्याला 15 मिनिटाची टाइम फ्रेम इंट्राडे वरती घ्यायची. आणि त्यानुसार जर आता आपण बघितलं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती काय दिसतंय का, सगळ्यांचे बाईंगचे स्टॉप लॉस वाजलेले आहेत. पण जे आपलं 200 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे, 15 मिनिटासाठी आपल्याला 200 दिवसाचं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा आपला एकदम चांगला किंवा बेटर स्टॉप लॉस आहे. तो जर बघितला तर अजूनही आपण 25,975 हा एक चांगला मजबूत स्टॉप लॉस आहे. आणि जोपर्यंत त्याच्या खाली जात नाही तोपर्यंत टेन्शन घ्यायचं, म्हणजे बाय ऑन डिप्स करायचं आहे. पण आपल्याला 50 किंवा 200चं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा आपल्यासाठी स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे. जर त्याच्या खाली जर आपण क्लोज झालं तर
कुठलाही मनामध्ये लाभ लोभ मत्सर न ठेवता त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. ओके, आता हे झालं निफ्टीचं. थोडंसं आता आपण पटकन बँक निफ्टीचं बघूया, कारण व्हिडिओ मोठा होतोय आणि मोठी व्हिडिओ बघायला लोकांना कंटाळा येतो. ठीक आहे, आता बँक निफ्टी आपण बघूया. बँक निफ्टी आहे ह्या ठिकाणी हा बँक निफ्टी इंडेक्स. हा बँक निफ्टीचा जर आपण ह्या ठिकाणी बघितलाय चार्ट, तर आपल्याला ह्या ठिकाणी दिसतोय का 15 मिनिटाच्या आपण टाइम फ्रेम वरती जो आपल्याला सपोर्ट आहे तो आहे 58,800 आणि अराउंड आपण त्याच्याच बरोबर एक्झॅक्टली त्या ठिकाणी क्लोज झाले. पण बँक निफ्टीमध्ये झाले काय का एकदम बरेच लाईफ टाईम आहे तिने बनवलेले आहेत आणि त्यामुळे थोडासा त्यामध्ये आपल्याला आपण म्हणूया थोडासा स्ट्रेस तो इथे बघायला भेटू शकतो. पण थोडंसं आपल्याला या ठिकाणी जे याच्यावालं स्ट्रक्चर आहे ते पण बघितलं पाहिजे. आणि ते स्ट्रक्चर काय आहे जरा थोडंसं आपण एकदा डे टाइम फ्रेमवरती याला बघूया, म्हणजे आपल्याला समजेल काय दिसते. तर या डे टाइम फ्रेमवरती जशी आपल्याला निफ्टीमध्ये खाली असताना सुद्धा मार्केट 150 पॉईंट निफ्टी खाली असताना सुद्धा ग्रीन कॅन्डल तयार झाली होती, तशी इथे आपल्याला या ठिकाणी रेड कॅन्डल तयार झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी सेलिंग प्रेशर बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट ऑलरेडी आहे. पण एक जो आपल्याला सपोर्ट आहे आपल्याला लॉंग टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर आपला 21 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा जर बघितला तर 58,200 तोही खूप लांब आहे, म्हणजे 600 पॉईंट. कारण बँक निफ्टी वाढलीच तेवढ्या वेगाने, त्यामुळे त्या ठिकाणी तुमचे सपोर्ट स्टॉप लॉस वगैरे लांबच असणार आहेत. तेव्हा बँक निफ्टीमध्ये जरा थोडंसं तुर्तास खरेदी करण्याना थोडं थांबायला पाहिजे, किंवा जर मोठा डीप जर भेटला तर त्या ठिकाणी खरेदी करू शकता. एका तासाभराच्या टाइम फ्रेमवरती जर बघितला तर त्या ठिकाणी बँक निफ्टी हा बरोबर एक्झॅक्टली आपल्याला 21 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आहे, 50च्या थोडासा वरती आहे आणि आपल्या 200च्या थोडासा वरती आहे, थोडासा म्हणजे जो 1000 पॉईंट वरती आहे. आणि मग आपल्याला ह्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये खरेदी कधी करायची आहे, तर बँक निफ्टीमध्ये ज्या वेळेस आपल्याला हा चार्ट आहे साधारणतः 21 आणि 50 या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जर चार्ट गेला तर खरेदी करा. आणि जर ती लेवल आहे मला असं वाटतं ती साधारणतः 59,000च्या वरती जर गेला तरच खरेदी करा, किंवा थोडंसं थांबा आणि 58,000 आणि 58,800च्या आसपास जर भेटला तर म्हणजे तो 60-70 पॉईंट आहे, कारण असं वाटतं गॅप अप ओपनिंग होईल. जर गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर थोडासा एकदा थोडा रिव्हर्सल आला तर त्या ठिकाणी तुम्ही बँक निफ्टी खरेदी करू शकता. पण बँक निफ्टीचं टार्गेट किती काही जरी झाले तरी बँक निफ्टी अराउंड 60,000च्या आसपास तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. आणि तो कसा घेऊन जाऊ शकतो त्याचे जर तुम्ही ह्या ठिकाणी पिवट पॉईंट जर बघितले तर बघा ह्या ठिकाणी R1 R2 R3 जर बघितला तर तो आपल्याला या ठिकाणी अराउंड आहे 59,700 आणि 67 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. थोडासा आपण याला एका तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितला तर त्या ठिकाणी जे आपले पॉईंट आहेत ते पॉईंट पिवट पॉईंट नुसार आपण बघतोय का आपण R3च्याच आसपास क्लोज झालेलं आहोत. आणि जर थोडं डेप टाइम फ्रेमचा जर आपण या ठिकाणी पिवट पॉईंटचा जर विचार जर केला तर आपल्याला या ठिकाणी बघा R2 आहे 58,988 आणि R3 जर बघितला तर अराउंड 60,514च्या आसपास आहे. पॉसिबिलिटी आहे का आपण इथपर्यंत जाऊ शकतो. तेव्हा बाय ऑन डिप्स करा, पण त्या ठिकाणी महत्त्वाचे मुव्हिंग ॲव्हरेज हे तुमचं चांगल्या प्रकारे स्टॉप लॉसचं काम करतील, तुम्ही तेही लावा. आणि बाय ऑन डिप्स अशीच पद्धतीचं सध्या मार्केट आहे, पण सेल ऑन राईज असं मार्केट नक्कीच नाही आहे. ओके, आणि तेव्हा आपल्याला हे करायचं आहे निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, आणि ज्या सांगितल्या तुम्हाला मग तत्वाच्या गोष्टी त्यावरती पण लक्ष द्यायचं आहे आणि मग मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे. ओके, तेव्हा इथे आता आपण थांबूया. आजच्या भागात आपण जाणून घेतले का निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ते. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे मी खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. ओके, आता तेव्हा इथे थांबतो आपण. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला छोटा म्हणता अर्ध्या तासात झालाय पण त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.